मुलांना पालक आवडते का? तर अजिबात नाही. मुलांना पालक खायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो. पण आज आपण याच पालकपासून छान हेल्दी आणि मुलांना आवडेल अशी रेसिपी बनवू, जे की मुलं तुम्हाला मागून-मागून खातील. आता सकाळच्या ब्रेकफास्टसाठी बनवायचं असेल किंवा मुलांच्या टिफिनसाठी, तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल ना, तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान-छान आणि हेल्दी रेसिपीसाठी ना, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर साहित्य काय घेतलं ना, ते मी तुमच्याबरोबर पहिले शेअर करते. तर मी इथे पालक छान बारीक अशी चिरून घेतली आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर ते सुद्धा एकदम बारीक चॉपरमध्ये चॉप करून घेतले. बॉईल केलेले वाटाणे, पनीरची क्यूब, एक उकळलेला बटाटा तासभर आधीच छान उकळून घेतला आणि थंड करून घेतला. चॉप केलेले इथे मी मनुके घेतलेले आहे आणि त्याचबरोबर काजूसुद्धा. काही मसाले तर थोडंसं लाल तिखट, हळद, धणे पावडर, जिरा पावडर आणि चाट मसाला. पदार्थाला छान चटपटीत अशी चव यावी म्हणून थोडासा चाट मसाला सुद्धा. त्यानंतर आता आपण बारीक चिरलेली जी पालक आहे ना, ती बाउलमध्ये काढून घ्यायची. त्यानंतर उकळलेला बटाटा कुस्करून आपल्याला बाउलमध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर उकळलेले जे वाटाणे आहे ते सुद्धा टाकून घेऊ. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि त्याचबरोबर ड्रायफ्रुट्ससुद्धा. ड्रायफ्रुट्स ना अगदी ऑप्शनल आहे. हवं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा मग तुम्ही स्किपसुद्धा केलं तरीही चालेल. हा पदार्थ तसाही खूप छान लागतो. आता पनीरची क्यूब जी आहे ना, ती आपल्याला अशा पद्धतीने खिसून आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. मसाले मी तुम्हाला काय-काय घेतलं आहे ना, ते ऑलरेडी सांगितले आहेत. ते मसालेसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे. चवीपुरता मीठ टाकायचं आणि सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये ना बाइंडिंगसाठी मी इथे बेसन टाकते आहे. तर 2 चम्मच मी बेसन घेतलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. आता तुम्हाला हे पीठ पीठ जर घट्ट वाटत असेल किंवा मग पातळ वाटत असेल ना, तर तुम्ही यात ना 1 चम्मच बेसनसुद्धा ॲड करू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता बघू शकता हातावरचा थापता येईल तसं आपण थालीपीठसाठी पीठ तयार करून घेतो ना, तशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. इथे मी बटर पेपर घेतलेला आहे. त्यावर थोडंसं तेल लावलं आहे. तुम्ही इथे तूप किंवा मग मेल्टेड बटरसुद्धा छान स्प्रेड करून घेऊ शकता. आता त्यातला एक गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला हे थालीपीठं थापून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ना, त्या पद्धतीने आपण हे थालीपीठं थापून घेऊया. वरून थोडेसे ना पांढरे तीळसुद्धा टाकायचे म्हणजे हे दिसायला हा पदार्थ छान दिसतो आणि तीळ मुलांसाठी हेल्दीसुद्धा असतात. तवा छान गरम करायचा आणि त्यावर आपल्याला हे थालीपीठ अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी छान आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. आता यावर मी तूप लावलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे तेल किंवा मग बटरसुद्धा लावू शकता. छान दोन्ही साईडनी भरपूर असं तूप लावायचं. मुलांसाठी जर तुम्ही बनवत असाल ना, तर यावर तूप लावायचं किंवा मग तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल ना, तर तुम्ही यावर तेल, तूप, बटर काहीच लावायचं नाही. तसंही हे थालीपीठं खूप छान लागतात खायला. आणि बघू शकता मस्त आपले हे थालीपीठं तयार झालेले आहेत. मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. सो रेसिपी नक्की ट्राय करा.